नमस्कार, आपण पाहत आहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या मराठी नाट्य परिषदेच्या कार्यक्रमामध्ये विठ्ठला नावाचं नाटक प्रसिद्ध झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक गदारोळ झाला। या नाटकाच्या माध्यमातून हिंदू देवी देवतांचं, संतांचं, वारकरी संप्रदायातील संतांचं विडंबन करण्यात आलेलं आहे। अनेक आक्षेपार्ह प्रसंग त्याच्यामध्ये घेण्यात आलेले आहेत। जना, नामा, तुका अशा प्रकारे संतांची नावं जी आम्ही आदराने घेतो त्याचा एकेरी उल्लेख करून या ठिकाणी या वारकरी नाव असणाऱ्या, संतांची नाव असणाऱ्या कुटुंबाच्या माध्यमातून त्यांनी हत्या केलेली अशा प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे। एकंदरीत हे नाटक वारकरी संप्रदाय, संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे आहेत। शिष्टमंडळाने या संदर्भात माननीय जे मंत्री महोदय आहेत उदय सामंत यांची भेट घेऊन असं आक्षेपार्ह नाटक महाराष्ट्रात होता कामा नये, त्याच्यावर तत्काळ बंदी आली पाहिजे अशी मागणी केली। त्यांनीही तत्काळ निर्मात्यांशी संपर्क साधून अशा प्रकारचं नाटक रहित करण्याची, त्याचबरोबर महाराष्ट्रात यापुढे प्रदर्शित न करण्याची आणि माफी मागण्याचे आदेश दिलेले आहेत। संबंधित निर्मात्यांनी तशी माफी मागून हे सर्व प्रसंग, नावं आणि जे जे आक्षेप वारकरी संप्रदाय हिंदू जनजागृती समिती यांचे आहेत ते आम्ही काढून मगच प्रदर्शित करू असं सांगितलंय। वारकऱ्यांचा आणि हिंदुत्वादी संघटना हिंदू जनजागृती समितीचा हा विजय आहे। आमची सरकारलाही विनंती राहील की अशा प्रकारे भावना दुखावणारी जी नाटकं आहेत त्यांना प्रदर्शनासाठी परवानगी देऊ नये। सेन्सॉर बोर्डने सुद्धा याची काळजी घ्यावी आणि अशा प्रकारचे सगळे प्रसंग आणि आक्षेप वगळल्यानंतरच हे नाटक प्रदर्शित करावं, अन्यथा पुन्हा याला विरोध राहील। नमस्कार।